मध्ये एकनाथ शिंदे बोलत होते की साताऱ्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष खरा तर शिवसेनेचा राहायला पाहिजे होता, पण भाजपनं जे काही केलं एवढं करूनही महायुतीमध्ये शिंदे आहेत. कसं वाटतं हे कसं सहन करायचं? भाजपने तर केलं, पण त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी पण केलं ना. समजा भाजपने केलं हे एक वेळ चला मान्य आहे, भाजप आणि त्यांचा पक्ष वेगवेगळा आहे, परंतु त्यांच्याच पक्षाचे महेश शिंदे आमदार आहे, त्यांनी त्यांच्याच पक्षाचे दोन लोक बोलले. मी तर म्हणतो महेश शिंदेना त्यांनी पक्षातून काढायला पाहिजे होतं. ती हिंमत काय एकनाथ शिंदेनी दाखवली नाही? भारतीय जनता पार्टीला काय नाव ठेवताय? महेश शिंदेला पक्षातून काढण्याची हिंमत दाखव. उलट महेश शिंदेनी त्यांना आव्हान दिलेलं आहे. त्यांच्याच पक्षात सुरुवात आहे, त्यांच्या पक्षातले आव्हान देण्याची सुरुवात महेश शिंदेनी केलेली असं मला तरी वाटतं. महेश शिंदे म्हणाले मी तर मूळ भाजपचाच आहे, पण मला फडणवीसांनी शिवसेनेत पाठवलं. मग असं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फडणवीसांचे काही आमदार आहेत का? मी काय म्हणतो, सुरुवात महेश शिंदेनी केलेली ना. महेश शिंदे आत्ता एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून निवडून आलेले. त्यांनी खुलं आव्हान एकनाथ शिंदेने दिले. एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पार्टीला बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातल्या आमदारांना बोललं पाहिजे. एकनाथ शिंदे माहिती सांगितली त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि योग्य वेळी विरोधक करण्यासाठी कोण आहे विरोधक? त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. ते कसले विरोधक आले? सत्ता सोडावी दम असेल तर एकनाथ शिंदेनी